हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये। तर आपण काही आता सेकंड चॅप्टर चालू आहे आपला, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं तर 2 एक्सरसाइज कंप्लीट केलेले आहेत। आता आपण तिसऱ्या एक्सरसाइज कर जाणार आहोत। तर तिसऱ्या एक्सरसाइजच्या आधी आपण या व्हिडिओमध्ये काय करणार, 2 सॉल्व केलेले प्रॉब्लेम घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तिसरी एक्सरसाइज घेणार आहोत आपण। तर आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये काय केलं होतं, बाय फॅक्टरायझेशन पद्धत यूज करून काय केलं होतं, जे काय आपल्याला इक्वेशन दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन ते त्याच्या रूट्स आपण फाइंड केलेले आहेत। यात सुद्धा आपण सेम तेच करणार आहोत, फक्त फॅक्टरायझेशन पद्धत यूज करायची ऐवजी काय करणार आपण कंप्लीटिंग स्क्वेअर आपण पद्धत यूज करणार आहोत। तर आपण बघूया कशी करायची आहे कंप्लीटिंग स्क्वेअर पद्धत यूज। तर हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे। याच्या आपण काय केलं होतं, मागच्या फॅक्टरायझेशन पद्धतमध्ये काय केलं होतं, हे फर्स्ट आणि लास्टचे जे काय मल्टिप्लिकेशन आहे त्याची ॲडिशन करून आपल्याला काय करत होतं, मिडल व्हॅल्यू होती ती। तर इथं बघत असाल तुम्ही, फर्स्ट किती 5 आणि लास्ट किती 3, तर 5 ते 15। तर 15चे असे कोणते फॅक्टर पडतात का ज्याची की ॲडिशन किती येते -4 येते। तर 15ला असे कोणतेही 2 फॅक्टरनी मल्टिप्लाय केलं तर 15 येत नाही आहे। तर आपण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बाय स्क्वेअरिंग आपल्याला पद्धत यूज करावं लागेल। तर आपण बघूया, तर बाय कंप्लीटिंग स्क्वेअर पद्धत यूज करण्यासाठी काय करावं लागते, आपल्याला एक फॉर्मॅट दिलेलं आहे त्यांनी। तर ते फॉर्मॅट काय दिलेलं आहे त्यांनी की x² + bx + c = 0। तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या क्वेश्चनला आणावं लागत आहे एक्झाम्पलला। तर आपण हे काय करू, तर गिवन इक्वेशन कन्वर्ट करू, तर कन्वर्ट द गिवन इक्वेशन। तर काय करावं लागेल, त्यात डिवायडेड बाय 5 बोथ साईड, जेणेकरून आपल्याला या इक्वेशनमध्ये येऊन जाईल डिवाइड 5 टू बोथ साईड। तर 5 डिवायडेड बाय 5 x² - 4y5x - 3y5 = 0। तो 5 कॅन्सल, तर x² - 4/5x - 3/5 = 0। तर झालं आपलं इथवर आलं। याच्यानंतर काय करायचं, आपल्याला कम्पेअर करायचं कशासोबत, तर x² + 2xy। तर तुम्ही बघितलं असेल की a + b ब्रॅकेट स्क्वेअर = x² + 2xy + y²। फॉर्म्युला आपल्याला एक झालेला आहे मागं। तर सेम त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, कम्पेअर करायचं आहे याला। तर कम्पेअर गिवन इक्वेशन x² - 4/5x विथ x² + 2xy। तर आपण काय करू, तर कम्पेअर करू, तर x² - 4/5x = x² + 2xy। तर काय करू आपण, इकडं ही टर्म इकडे घेऊन येऊ, तर x² - 4/5x - x² - 2xy। तर हे x² - प्लस कॅन्सल, नंतर ह्यातून x कॉमन काढू, तर -4/5 - 2y = 0। तर हे x इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होईल, 0। 0ला इथं डिवायडेड बाय x टाकलं तर 1 0 0। तर काय राहतं शेवटला -4/5 - 2y = 0। तर ही प्लसची टर्म इकडे घेऊन जाऊ, तर 2y जिथं 2y = 4/5। तर y = हे 2 इकडे मल्टिप्लाय इकडे नेऊन डिवाइड करू, तर 4 डिवायडेड बाय 2 × 5 बे बे 2 4, म्हणजे काय येईल -2/5। तर इथं y, तर yचा स्क्वेअर आपण घेऊ, तर जेणेकरून आपल्याला काय करायचं, इथं स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आणायचं कंप्लीट स्क्वेअरमध्ये। तर y² = इकडे 2चा स्क्वेअर किती येईल 4 डिवायडेड बाय 5चा 25। तर ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची, पुट इन इक्वेशन। जे काय आपल्याला गिवन इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करायचं आहे प्लस आणि मायनस करून, जेणेकरून त्या इक्वेशनला कोणताही परिणाम झाला नाही पाहिजे किंवा
कोणताही प्रॉब्लेम आपल्याला नेक्स्ट येऊ नये. तर काय पुट करूत आपण इक्वेशनमध्ये, एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय 5x आधी प्लसमध्ये घेऊ तर 4 डिवायडेड बाय 25, नंतर मायनसमध्ये घेऊ तर 4 डिवायडेड बाय 25 मायनस 3/5 इक्वल टू 0. तर ह्याला काय करायचं आपल्याला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला इथं त्या फॉर्मॅटमध्ये आणायचं. तुम्ही बघता ना इथं a स्क्वेअर म्हणजे काय आहे, एक्सचा स्क्वेअर आहे मायनस 2ab. तर इथं तुम्ही बघताना इथं पुढे गेल्या y जर टाकलं तर इथं काय होतं आहे, y 2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 25 आहे. तर इथं काय करू तर x मायनस इथं 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. तर याला जर तुम्ही सॉल्व जर केलं तर सेम तुमची हीच व्हॅल्यू येणार. वाटलंच तर आपण चेक करू तर ए स्क्वेअर म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 2 इथे एक आहे एक्स, बी काय आहे 2/5 प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय आहे 4/25 ब्रॅकेट स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर मायनस बेदुनी 4 x/5 प्लस 4 सॉरी इथं 2/5 आहे. इथं 2चा स्क्वेअर 4 भागिले 5चा स्क्वेअर 25. या काय तुमचा आला आन्सर. सेम तेच केलं मायनस. आता इथं काय करू, आपल्याला इथं मायनस कॉमन काढलं तर काय येईल 4/25 प्लस 3/5 इक्वल टू 0. सेम हे आपण दुसऱ्या पेजवर घेऊ. हे आपलं फायनल एक्झाम्पल आलेलं आहे. तर इथं काय करू तर क्रॉस मल्टिप्लाय करून याचा काय करू आपण छेद समान करू. तर एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 चौक 20 प्लस 25 75 डिवाइड बाय 25 5 600 125 इक्वल टू 0. एक्स मायनस 2 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं घेईन 20 आणि 75 95 भागिले 125. तर याला 5ने जर भाग दिला तर इथे 19 आणि इथं जर केलं तर 25 इक्वल टू 0. एक्स मायनस 2 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 19 डिवायडेड बाय 25 इक्वल टू 0. तर आता इथं स्क्वेअर असल्यामुळे आपण काय करू तर याचा बी स्क्वेअर करू. तर एक्स मायनस 2 डिवाइड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस जर 19चा जर स्क्वेअर होतो का नाही तर त्याला काय करू अंडर रूट डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर 25 येतोय ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. आपण काय केलं इथं फक्त स्क्वेअर आपल्याला स्क्वेअरिंग असल्यामुळे आपल्याला काय करायचं दोन्ही ब्रॅकेट आपल्याला स्क्वेअरमध्ये घ्यायचे. तर अंडर स्क्वेअर 19चा जर स्क्वेअर केला तर किती येईल 19 येतं आणि 5चा स्क्वेअर केला तर 25 म्हणजे सेम व्हॅल्यू येते. तर आपण काय करू आता हे दोन सेपरेट करून घेऊ. तर एक्स मायनस 2/5 इक्वल टू एकदा हे काय करू आपण मायनसमध्ये घेऊ. तर अंडर स्क्वेअर 19/5 इक्वल टू 0 और एक्स मायनस 2/5 प्लस अंडर स्क्वेअर 19 डिवाइड बाय 5. कारण हे जे आपल्या आलेलं आहे ते फायनलची रूट आलेले हे एक इक्वेशन आले. याच्यानंतर आपण बघितलं तर फॅक्टरायझेशन पद्धतीने सुद्धा आपण सेम असंच केलं होतं. जे काही एंडिंगला आलेले ते एकदा प्लस आणि एकदा मायनस केलं होतं. तर एक्स मायनस 2/5 इक्वल टू हा मायनस इकडे आला प्लस होईल 19/5 और एक्स मायनस 2/5 इक्वल टू मायनस 19/5. तर हे 2.5 सुद्धा आपण काय करू प्लसमध्ये घेऊ. तर एक्स इक्वल टू मायनसचं काय होईल प्लस होईल 2/5 प्लस अंडर स्क्वेअर 19/5 और
एक्स इक्वल टू हे मायनस इकडे काय आलं काय होईल प्लस होऊन जाईल 2/5 मायनस अंडरस्क्वेअर 19/5. तर हे छेद समान काय असल्यामुळं काय होईल वरच्यांची ॲडिशन होऊन जाईल. तर एक्स इक्वल टू 2 प्लस अंडरस्क्वेअर 19/5 और एक्स इक्वल टू 2 मायनस अंडरस्क्वेअर 19/5 हे झाले तुमचे रूट्स. काय रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण काय केलं फक्त एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर जे काय एक्स प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला जे आहे तर कम्पेअर करून जे काय गिवन इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वायची व्हॅल्यू फाइंड केली आणि कम्पेअर करून आणि वायचा स्क्वेअर करून काय केलं ते आपण गेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये प्लस आणि मायनस केलं जेणेकरून ते जर प्लस मायनस केलं तर आपलं ॲज इट इज इक्वेशन भेटून जाते. तर ते इक्वेशन करून काय केलं स्टेप बाय स्टेप्स आपण सॉल्व केलं आणि फायनल व्हॅल्यू केली. सेम आपण आता काय करणार होतं सेकंड इक्वेशन बी सेम त्याच प्रकारमध्ये घेणार होतं. हे आपल्याला गिवन इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इक्वल टू 0. तर आपल्याला काय करायचं कम्पेअर करायचं हा जी पोर्शन आहे आपल्याला काय करायचं एक्स स्क्वेअर प्लस 2xy सोबत कम्पेअर करायचं आहे. तर कम्पेअर एक्स स्क्वेअर प्लस 8x विथ एक्स स्क्वेअर प्लस 2xy. तर एक्स स्क्वेअर प्लस 8x इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2xy. तर हे इकडे घेऊ तर एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy इक्वल टू 0. तर हे प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस स्क्वेअर कॅन्सल. याच्यामध्ये काय करू आपण ह्या दोन टर्ममध्ये एक्स कॉमन घेऊ तर एक्स इन ब्रॅकेट 8 मायनस 2y इक्वल टू 0. तर हे एक्स इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं 0 होईल 0 सोबत डिवाइड केलं होईल 0 होऊन जाईल. तर काय राहतं एक्स मायनस 2y इक्वल टू 0. हे इकडं 8 मायनस 2y इकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल 8 इक्वल टू 2y. दोन इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होईल डिवाइड होईल 8/2 इक्वल टू y. 2 1 2 4 म्हणजे काय y इक्वल टू 4. तर वायचा स्क्वेअर इक्वल टू किती येईल इकडं 16. तर आपल्याला जी काय फायनल वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आली ती काय करायचं आपल्याला जी गिव्हन इक्वेशन आहे त्याच्यामध्ये प्लस आणि मायनसमध्ये टाकायची आहे. तर एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 16 मायनस 48 इक्वल टू 0. तर या इक्वेशनला आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस आपले एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युला टाकायचं आहे. तर इथं एक्स प्लस वाय काय याच्यामध्ये इथं 4चा स्क्वेअर 16 असल्यामुळं काय केलं आपण 4 ब्रॅकेट स्क्वेअर. सेम तुम्ही जर हे जर ह्याला एक्सपांड केलं चेक करूया एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू 4 प्लस 4चा स्क्वेअर किती आहे 16. तर एक्स स्क्वेअर प्लस 4 दुनी 8x प्लस 16 हे बघताना तुम्ही सेम त्याच फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. तर मायनस 16 आणि मायनस 48 किती होते तर मायनस 64 इक्वल टू 0. तर याला पण आपण स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये घेऊ तर एक्स स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8चा स्क्वेअर किती आहे 64 आहे म्हणून 8चा स्क्वेअर घेतला इक्वल टू 0. तर याला आपण 8ला प्लस आणि मायनस एक फॉर्मॅटमध्ये टाकू तर प्लस फॉर्मॅटमध्ये जेणेकरून आपल्या रूट येऊन जातात. तर एक्स प्लस 4 मायनस 8 इक्वल टू 0 और 8 प्लस 4 प्लस 8 इक्वल टू 0. तर एक्स 8मधून जर 4 गेलं तर किती येतात -4 इक्वल टू 0 और एक्स प्लस 8 आणि 4 12 इक्वल टू 0. तर 8 इक्वल टू 4 और
x equal to -12. These are our roots of quadratic equation. सेम बघताना आपण काय केलं, पहिलं दिलेलं इक्वेशन हे x² + bx + c = 0 ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला नसेल तर कन्वर्ट करून घ्यायचं, असेल तर जशाल तसं ठेवतं. नंतर काय करायचं, जे पहिले दोन आहेत x² + bx, तर ह्याला काय सोबत आपल्याला x² + 2xy यासोबत कम्पेअर करायचं आहे. ते जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे, वायची व्हॅल्यू आणायची आहे. वायची व्हॅल्यू आल्यानंतर वाय स्क्वेअर करून जे काय समोरचा पोर्शन असेल त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा आणि ती व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या इक्वेशनमध्ये काय करायचं, प्लस आणि मायनस टाकायचे. जेणेकरून प्लस आणि मायनस जर कट झालं तर आपल्याला गिवन इक्वेशन ॲज इट इज राहून जाते. त्यानंतर काय करायचं, आपल्याला ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे आणि दोन्हीचा ज्यावेळेस स्क्वेअर येऊन जाईल तर त्यावेळेस काय करायचं आहे, जे सेकंड ब्रॅकेट आहे त्याचा एकदा प्लस करायचं आणि एकदा मायनस करायचं आहे आणि आपल्याला आपले दोन रूट काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे काय करायला, मी दोन इक्वेशन सॉल्व करून घेतले. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं, 2.3 म्हणजे 3 नंबरचे एक्सरसाइज आपल्याला सॉल्व करायचे. जर कुणाला कळालं नसेल तर कमेंट करा, मी तुम्हाला सांगितलं जाईल. जरी नाही कळालं तर माझा नंबर आहे 7447737871. तर मला व्हॉट्सअप करा, नक्कीच तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकेल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. जर माझ्या चॅनलला शेअर केलं नसेल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. थँक्यू.